आज आपण पाहणार आहोत प्रोजेक्शन्स ऑफ प्लेन्सवरील प्रॉब्लेम. प्लेन पॅरलल टू द HP. प्लेन पॅरलल टू द HP मीन्स प्लेन पॅरलल टू द हॉरिझॉन्टल प्लेन. एक्झाम्पल नंबर 1. आता एक्झाम्पल वाचून पाहूया आपण काय दिलेलं आहे डाटा. अ रेग्युलर पेंटॅगॉन ऑफ 25 mm साइड. रेग्युलर पेंटॅगॉन ऑफ 25 mm side has one edge of it perpendicular to the VP म्हणजे vertical plane and the plane is parallel to the HP. HP means horizontal plane. Draw its projections. आपण वन बाय वन पाहू. आता समजा मी इथे एक लाईन टाकली XY. आता वर्टिकल प्लेन आणि हॉरिझॉन्टल प्लेन हे तुम्हाला माहीत नाही नेमकं काय. मी तुम्हाला समजून सांगतो. तर वर्टिकल प्लेन म्हणजे कसं आहे, ही एक लाईन टाकली XY आणि इथं वर्टिकल प्लेन काढला मी. वर्टिकल प्लेन असा येईल XY. ही लाईन झाली XY आणि आता याला म्हणायचं आपण VP. VP म्हणजे काय, वर्टिकल प्लेन. आणि हॉरिझॉन्टल प्लेन म्हणजे कसं, हा झाला हॉरिझॉन्टल प्लेन आणि हा आपण रोटेट केला आहे. रोटेट केल्यावर कसं दिसतो, XY लाईन दिसते. ही XY लाईन इथं टाकली, हा 90 डिग्री रोटेट केला आपण. याला काय म्हणायचं, HP. HP म्हणजे कोणता पोर्शन आहे, XY पासून ही लाईन आणि ही लाईन, म्हणजे हा झाला हॉरिझॉन्टल प्लेन. मी तो 90 डिग्रीमध्ये रोटेट केला आणि XY लिहिला इथं. व्हर्टिकल प्लेन म्हणजे XY हा वरचा पोर्शन, हा झाला व्हर्टिकल प्लेन. आता त्यांनी काय दिलेलं आहे, अ पेंटॅगॉन रेग्युलर पेंटॅगॉन ऑफ 25 mm साइड. आता मी पेंटॅगॉन काढतो. पेंटॅगॉन कसा काढणार आहे, त्याची एज परपेंडिक्युलर कशाला आहे, VPला. म्हणजे आता हा VP आहे, याला ही परपेंडिक्युलर काढायची एज कोणती काढायची, AB. साईज किती त्याची 25 mm. 25 mm आहे आणि परपेंडिक्युलर टू काय आहे, VP. आता हे पेन्सिलने जे काढले त्याला प्रोजेक्शन म्हणायचं. काय म्हणायचं, प्रोजेक्शन. अँगल किती आहे, 90 डिग्री. हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये मी पेंटॅगॉन पूर्ण काढून घेतो. पेंटॅगॉन कसा काढायचा ते पण सांगतो तुम्हाला मी. अँगल किती घ्यायचा वगैरे. मी हे रफ ड्रॉईंग काढत आहे, तुम्ही ड्राफ्टर लावून ड्रॉईंग काढायची आहे. आता हा अँगल किती झाला, पेंटॅगॉन म्हटल्यानंतर बेसिकमध्ये आपण शिकलेलो आहे, हा झाला 108 डिग्री पेंटॅगॉनचा अँगल. आता याला नाव काय दिलं आपण, ह्या पॉईंटला A, हा B, मग हा इन C, हा इन D आणि हा E. हे झाले स्मॉल लेटर ABCDE. हा झाला पेंटॅगॉनल प्लेन. मग मी आता काय करतोय, प्रोजेक्शन इकडे घेतोय XY लाईनवर पेन्सिलने. पेन्सिलने जेवढं काही मी ड्रॉ करत आहे त्याला म्हणायचं प्रोजेक्शन. मग आता तेच प्रोजेक्शन मी परत व्हर्टिकल प्लेनमध्ये ट्रान्सफर केले. व्हर्टिकल प्लेनमध्ये ट्रान्सफर केल्यावर काय झालं, आपण पाहत आहोत फ्रंट साईडनी. फ्रंट साईडनी पाहिल्यानंतर आपल्याला काय दिसन, A आणि B कोइन्साइड होईल म्हणजे एकच पॉईंट येईल इथं. C आणि E कोइन्साइड होईल म्हणजे इथं पण पॉईंट येईल एकच. जेव्हा आपण इकडून पाहतो ना फ्रंट साईडनी, तेव्हा AB कोइन्साइड होईल, स्ट्रेट लाईन आहे. C आणि E हा पॉईंट एक येईल आणि D एक पॉईंट येईल. म्हणजे थोडक्यात काय आलं, VPमध्ये एक लाईन तयार झाली. मग आपण त्याला नाव काय द्यायचं आहे, A', B'. कारण इथून प्रोजेक्शन घेतले A', B'. हा पॉईंट आहे C आणि E. C आणि E पॉईंट इथं वर घेतल्यानंतर काय येईल, C', E'. आणि हा D प्रोजेक्शन इकडे घेतल्यानंतर येईल D'. आता मी ॲरो दाखवतो लक्षात येण्यासाठी. हा ॲरो असा आहे, म्हणजे हे प्रोजेक्शन वरती गेलेले आहेत. एक्झाममध्ये तुम्ही हे ॲरो शो करू नका. हे फक्त तुम्हाला समजून सांगण्यासाठी मी टाकत आहे की प्रोजेक्शन लाईन आहेत ह्या आणि प्रोजेक्शन लाईनची डायरेक्शन कशी घेतली.
हे याच्यावरून आपल्याला कळून येते. ॲरो हे परीक्षेमध्ये ड्रॉ करू नका, हे मी आता जे दाखवलेले आहेत ते. आता मी इथं परत तुम्हाला सांगतो समजून. आता हा एच पी आणि हा व्ही पी. एच पी जेव्हा आपण 90 डिग्रीला रोटेट करतो तेव्हा मध्ये लाईन येते एक्स वाय. मग आता हा ए बी 25 मिलीमीटर आहे. नंतर आता आपण काय करणार, पेंटॅगॉन काढणार. म्हणजे हा इकडे एक पॉईंट, इकडे एक पॉईंट, हा इकडे एक पॉईंट आणि हा इकडे एक पॉईंट. हा जो अँगल आहे तो सेट स्क्वेअरनी 108 डिग्री मेजर करायचा आहे. हा अँगल आहे 108 डिग्री. हा झाला पेंटॅगॉन. आता पेंटॅगॉन झाल्यानंतर मी प्रोजेक्शन घेत आहे. तुम्ही स्केलनी काढायचे प्रोजेक्शन. मी आपलं रफ ड्रॉइंग दाखवते तुम्हाला. हा पॉईंट इथं मॅच झाला पाहिजे. आता ही रफ ड्रॉइंग आहे. परत हे प्रोजेक्शन वरती घेतले मी. हे प्रोजेक्शन पेन्सिलनी, लीड पेन्सिलनी 0.5 मिलीमीटर एच बी पेन्सिल फेंट ड्रॉ करायची. एच बी पेन्सिल डार्क असते पण आपण प्रेस कमी करायचं थोडंसं. मग ही लाईन इन ह्या साईडने आपण जर पाहिलं प्लेन तर ए आणि बी कोइन्साइड होतं म्हणून इथं ए डॅश बी डॅश. सी आणि ई कोइन्साइड होईल म्हणून इथं येईन सी डॅश ई डॅश. आणि हा डी पॉईंट हा येतो डी डॅश. अशा प्रकारे आपण प्रॉब्लेम कंप्लीट केलेला आहे. आणि आपण पाहू शकता की इथं ए बी हा परपेंडिक्युलर टू व्ही पी आहे. इथं अँगल येतो 90 डिग्री आणि हा वर आहे व्ही पी. आणि ही एज ए डॅश बी डॅश कोइन्साइड होती म्हणून हा पॉईंट आला ह्या साईडनी पाहिल्यानंतर. सी आणि ई कोइन्साइड होतं म्हणून पॉईंट येतो सी डॅश ई डॅश. आणि डी हा पॉईंट डी डॅश. याला लेंथ आणि ब्रेडथ असते फक्त, किंवा इक्वल टू द लाईन थिकनेस. आणि हे हॉरिझॉन्टल प्लेन आणि हा वर्टिकल प्लेन. हा झाला प्रॉब्लेम प्लेन पॅरलल टू द एच पी. एच पी मीन्स हॉरिझॉन्टल प्लेन.